नमस्कार मित्रांनो, मी आलो होतो घरी आणि आज माझी आजी आली गावावरून. आई पण बसलेली, ते मुगाच्या शेंगा सोलत आहेत. तर बसता बसता असं मूड झाला त्याचा गाणं म्हणण्याचा. तर त्याला मी असं विनंती करतो की एक छोटं गीत सादर करावं म्हणून. तर आमच्या आजीला म्हणतो आधी काय म्हणते का कसं म्हणते पाहू आणि मग आईला दिलं. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे, नक्की पहा. सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला, आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला. सोन्याचा पिंपळ ते सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला. सोन्याच्या पिंपळाचं याचा सवर्णाचं बुड, सोन्याच्या पिंपळाचं याचा सवर्णाचं बुड, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई बसे पुढ, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई बसे पुढ. सोन्याच्या पिंपळाचं सोन्याच्या पिंपळाचं सवर्णाचं बुड, सोन्याच्या पिंपळाचं सवर्णाचं बुड, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई बसे पुढ, ज्ञानेश्वराचे पोथी मुक्ताबाई बसे पुढ. सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला. आहे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ कोणाच्या गावाला, हाय का कोणाच्या गावाला, ज्ञानेश्वर. सोन्याच्या पिंपळाचे याचे गोल गोल पान, सोन्याचे पिंपळाचे याचे गोल गोल पान, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई देती ध्यान, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई देती ध्यान. अरे सोन्याच्या पिंपळाचे हाय का गोल गोल पान, सोन्याच्या पिंपळाचे हाय का गोल गोल पान, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई देती ध्यान, ज्ञानेश्वराचे पोथीन मुक्ताबाई देती ध्यान. आणि सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला. अरे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला, आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला. सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, सोन्याचं पिंपळ हाय का कोणाच्या गावाला, आळंदी वतन
ज्ञानेश्वर माऊलीचे नाळंदीत लावले झेंडे नव्या सोन्याच्या पिपळाचे आहेत लाल लाल गोंडे सोन्याच्या पिपळाचे आहेत लाल लाल गोंडे ज्ञानेश्वर माऊलीचे लावले आनंदित झेंडे ज्ञानेश्वर माऊलीचे लावतो आनंदित झेंडे तू एक कडव म्हण ती दुसरे कडव म्हण एक एक रिपीट नका करू हा म्हणजे हेच म्हण पण तू एक अलग कडव म्हण एवढंच आहे का हा दुसरा हा याच्यातच घे चालू ठेव फक्त 10 मिनिटाच्या वर घे हा म्हणजे लय मोठा नको हा तू म्हण नाही दुसरं मन म्हणतो ना मीच का गळा आमची मदर लय बरं कॉमेडी करायसाठी पण लय भारी आमची आजी मा एखादा हे गजानन बाबा तुम्ही कधी येणार गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार मला माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार गजानन बाबा हो गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार मला माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार गुरुच्या मठात लावीला उंबर गुरुच्या मठात लावीला उंबर लावीला उंबर केले गुरुची चेंबर लावीला उंबर केले गुरुची चेंबर आवया गुरुच्या मठात आवया गुरुच्या मठात मला लावाला उंबर गुरुच्या मठात मी लावाला उंबर लावला उंबर चले गुरुचे शंभर मया लावीला उंबर चले गुरुचे शंभर गजानन बाबा तुम्ही कधी येणार गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार मला माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार अव गजानन बाबा तुम्ही गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार गुरुच्या मठात लावीला पिंपळ गुरुच्या मठात लावीला पिंपळ लावीला पिंपळ केले गुरुची चंचळ लावीला पिंपळ केले गुरुची चंचळ अव्या गुरुच्या मठात या गुरुच्या मठात मी लावीला पिंपळ चले गुरुचे चंचळ लावला पिंपळ चले गुरुचे चंचळ गजानन बाबा तुम्ही कधी येणार गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार मला माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार गजानन बाबा तुम्ही गजानन बाबा तुम्ही कधी येणार कधी येणार मला माहेरी नेणार कधी येणार मला माहेरी नेणार गुरुच्या मठात लावीली तुळस गुरुच्या मठात लावीली तुळस लावीली तुळस शिकरी सोन्याचा कळस लावीली तुळस शिकरी सोन्याचा कळस आव्या गुरुच्या मठात आव्या गुरुच्या मठात लावली तुळस लावली तुळस शिकरी सोन्याचा कळस लावली तुळस शिकरी सोन्याचा कळस लावली तुळस शिकरी सोन्याचा कळस सोन्याचा कळस. नमस्कार मित्रांनो,
खरंच हा व्हिडिओ जुगलबंदी टाईप झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्याला पण कळालं पाहिजे टॅलेंट हे सिटीमध्येच नसतं, शहरात नसतं, आमच्या खेडेगावात एका कलाकाराच्या झोपडीत पण होऊ शकतं. तसे जे 2 कलाकार आहेत, एका मातीतले काळ्या मातीचे काळे लेकरं आणि तिचा मी लेकरू आहे. तर खरंच आम्हाला सपोर्ट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. धन्यवाद.